मित्रांनो नमस्कार. अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमित बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए खडकपूर्णा, बी गोदावरी, सी गिरणा, डी सुखना. ऑप्शन सी गिरणा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? ऑप्शन ए वैतरणा, बी तानसा, सी कोयना, डी शास्त्री. ऑप्शन सी कोयना हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोयना नदी पश्चिम वाहिनी नाही. प्रश्न तिसरा, वैनगंगा नदी कशी वाहते? ऑप्शन ए दक्षिण उत्तर, बी पूर्व पश्चिम, सी उत्तर दक्षिण, डी पश्चिम पूर्व. ऑप्शन सी उत्तर दक्षिण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वैनगंगा नदी ही उत्तर दक्षिण वाहते. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए नर्मदा, बी गोदावरी, सी भीमा, डी कृष्णा. ऑप्शन बी गोदावरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी आहे. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी कावेरी, सी नर्मदा, डी कृष्णा. ऑप्शन सी नर्मदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न सहावा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे? ऑप्शन ए महाबळेश्वर, बी कोयना, सी अजिंक्यतारा, डी प्रतापगड. ऑप्शन ए महाबळेश्वर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झाला आहे. प्रश्न सातवा, संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? ऑप्शन ए गोदावरी, बी मुळा, सी प्रवरा, डी मुठा. ऑप्शन सी प्रवरा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. संगमनेर व नेवासा ही गावे प्रवरा नदीच्या काठी वसली आहेत. प्रश्न आठवा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी वैनगंगा, सी वैतरणा, डी कयाधू. ऑप्शन डी कयाधू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. प्रश्न नववा, इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी प्राणहिता, सी वैनगंगा, डी पर्लकोटा. ऑप्शन ए गोदावरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इंद्रावती नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न दहावा, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए पैनगंगा, बी वैनगंगा, सी पंचगंगा, डी नळगंगा. ऑप्शन ए पैनगंगा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे. मित्रांनो, एक विनंती आहे, आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्र आणि मैत्रिणींना देखील हा शेअर करा. प्लीज थोडा सपोर्ट करा मित्रांनो. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? ऑप्शन ए पूर्णा, बी दुधना, सी वैनगंगा, डी गोदावरी. ऑप्शन सी वैनगंगा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. परभणी जिल्ह्यात वैनगंगा नदी वाहत नाही. प्रश्न 12वा, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते?
ऑप्शन ए रेवदंडा, बी धरमतर खाडी, सी पनवेल खाडी, डी बानकोट खाडी. ऑप्शन बी धरमतर खाडी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन धरमतर खाडीला जाऊन मिळते. प्रश्न 13वा, साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते? ऑप्शन ए मान, बी धोम, सी वेण्णा, डी कोयना. ऑप्शन ए मान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. साताऱ्यामधील दहिवडी जवळून मान ही नदी वाहते. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए चुलबन धबधबा, बी रानवाडी धबधबा, सी हाजरा धबधबा, डी कोरंबी धबधबा. ऑप्शन सी हाजरा धबधबा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी हाजरा धबधबा हा गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न 15वा, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? ऑप्शन ए भीमा, बी प्राणहिता, सी कृष्णा, डी तापी. ऑप्शन बी प्राणहिता हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संगमातून प्राणहिता ही नदी तयार होते. प्रश्न 16वा, महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? ऑप्शन ए कुंडलिका, बी अंबा, सी सावित्री, डी काळ. ऑप्शन सी सावित्री हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाड शहर सावित्री नदीवर वसले आहे. प्रश्न 17वा, भंडारदरा व रंध्रा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन ए नाशिक, बी छत्रपती संभाजीनगर, सी भंडारा, डी अहमदनगर. ऑप्शन डी अहमदनगर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भंडारदरा व रंध्रा हे धबधबे अहमदनगर जिल्ह्यात येतात. प्रश्न 18वा, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? ऑप्शन ए वर्धा, बी वैनगंगा, सी पैनगंगा, डी इरई. ऑप्शन बी वैनगंगा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागली आहे. प्रश्न 19वा, वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए भिवंडी, बी वसई, सी कल्याण, डी वाडा. ऑप्शन ए भिवंडी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड भिवंडी तालुक्यात आहे. प्रश्न 20वा, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते? ऑप्शन ए आंबेगाव, बी जुन्नर, सी इंदापूर, डी हवेली. ऑप्शन ए आंबेगाव हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भीमा नदीची सुरुवात आंबेगाव तालुक्यात होते. मित्रांनो, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. मित्रांनो, प्रश्न 21वा, सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए महागाव, बी उमरखेड, सी मारेगाव, डी कळंब. ऑप्शन बी उमरखेड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सहस्त्रकुंड हे ठिकाण उमरखेड तालुक्यात आहे. प्रश्न 22वा, कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? ऑप्शन ए गोदावरी व कृष्णा, बी कृष्णा व पूर्णा, सी कृष्णा व कोयना, डी इंद्रायणी व गोदावरी. ऑप्शन सी कृष्णा व कोयना हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कराडजवळ प्रीतिसंगम येथे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे. प्रश्न 23वा, दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन ए तापी, बी कृष्णा, सी गोदावरी, डी नर्मदा. ऑप्शन सी गोदावरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे देखील म्हणतात. प्रश्न 24वा, पालघर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार झाला? ऑप्शन ए मुंबई, बी नाशिक, सी रत्नागिरी, डी ठाणे. ऑप्शन डी ठाणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून तयार झाला आहे.
प्रश्न 25वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते ठिकाण हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे? ऑप्शन ए पाचगणी, बी माथेरान, सी श्रीवर्धन, डी आंबोली. ऑप्शन डी आंबोली हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. प्रश्न 26वा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, बी रायगड, सी सातारा, डी कोल्हापूर. ऑप्शन बी रायगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न 27वा, खालीलपैकी विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन ए खंडाळा, बी लोणावळा, सी चिखलदरा, डी पाचगणी. ऑप्शन सी चिखलदरा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 28वा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रायगड, बी सातारा, सी सांगली, डी पुणे. ऑप्शन बी सातारा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न 29वा, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नंदुरबार, बी छत्रपती संभाजीनगर, सी जळगाव, डी नाशिक. ऑप्शन ए नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. प्रश्न 30वा, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पालघर, बी रायगड, सी पुणे, डी मुंबई. ऑप्शन बी रायगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.